माझं वय 23 आहे. 25 वर्ष होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही. रोहित पाटलांचं हे फक्त विधान नव्हतं, तो विरोधकांसाठी इशारा होता. याला पार्श्वभूमी होती ती 2022च्या कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीची. तोपर्यंत रोहित पाटलांनी राज्यभरात ओळख निर्माण केली होती. माजी गृहमंत्री स्वर्गीय आर पाटील यांचे ते चिरंजीव. त्यांना ज्युनियर आबा म्हणूनही ओळखलं जातं. या निवडणुकीत आबा गट एकटा पडला. सगळे गट, घोरपडे गट आणि पारंपरिक विरोधक संजय काका पाटील एकत्र आले होते. कवठे महांकाळमध्ये रोहित पाटील गटाचा धुवा उडेल, रोहित पाटलांचं राजकारण सुरू होण्यापूर्वीच संपेल अशी स्थानिक पातळ्यांवर चर्चा सुरू होती. निवडणूक पार पडली. रोहित पाटलांनी यात मोठा विजय मिळवला. आता वर्ष आहे 2024. रोहित पाटील 25 वर्षांचे झालेत. स्थानिक पातळ्यांवरचे जवळपास सर्वच विरोधक त्यांनी निकालात काढले. पारंपरिक विरोधक होते भाजपचे संजय काका पाटील. यंदाच्या निवडणुकीनंतर ते माजी खासदार बनले. यात रोहित पाटलांचं योगदान मोठं होतं. आता रोहित पाटलांना वेध लागलेत राज्यस्तरीय नेतृत्व प्रस्थापित करण्याचे. यात शरद पवार यांना स्वतः मदत करतायत. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर याबद्दलच माहिती घेऊयात. नमस्कार, मी समीर. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 2 साहेब आणि 2 रोहित दादा, राष्ट्रवादी पवार गटाची ही चौकट अभेद्य आहे असं अनेकांना वाटत होतं. आता 2 साहेब म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही. पहिले साहेब शरद पवार, दुसरे साहेब जयंतराव पाटील. जयंतराव पाटील हे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मागच्या महिन्यात पार पडला. यावेळी पक्षांतर्गत असलेला वाद उफाळून आला. नगरमध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. लोकसभेचे निकाल लागले होते. 10 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या. तुतारीचं भविष्य उज्ज्वल असेल याचाच हा संदेश होता. विजयामागे नेमकं श्रेय कोणाचं यावरून वाद सुरू झाला. याच मंचावर रोहित पवारांनी जयंत पाटलांविरोधात तुफान बॅटिंग केली. जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं, मात्र दोघात बिनसल्याचं महाराष्ट्रासमोर आले. या वादाला कुठेतरी रोहित पाटील कारणीभूत असल्याचं बोलण्यात आलं. रोहित पाटलांमुळे वाद नेमका का झाला हे आपण पाहूयात. प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटील पक्षातील सर्व नियुक्त्या करतात. यातली एक नियुक्ती रोहित पवारांच्या मर्जीतल्या नेत्याची व्हावी अशी त्यांची इच्छा होती. रोहित पाटील राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष बनावेत यासाठीच रोहित पवार फिल्डिंग लावत होते. जयंत पाटील यांनी ही मागणी मान्य केली नाही. त्यांनी मेहबूब शेख यांनाच युवकचं प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम ठेवलं. यामुळे रोहित पवार नाराज होते. विद्यार्थी आणि युवक आघाडी प्रभावी काम करत नाही, पेपरफुटीसारखी प्रकरणं हाताळत नाही, संघटनेची जबाबदारी मिळाली तर आनंदाने स्वीकारीन अशी विधानं त्यांच्याकडून आली. त्याला उत्तर देताना जयंत पाटील मागे सरले नाहीत. काय असेल ते साहेबांच्या कानात बोला, ट्विटरवर लिहू नका असं विधान जयंत पाटलांनी केलं. लोकसभेतील विजयाचं श्रेय फक्त पवारांचं आहे असं रोहित पवार म्हणाले. प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांच्या मायक्रो मॅनेजमेंटला क्रेडिट मिळू नये अशी त्यांची आग्रही भूमिका होती. आता हा वाद निवळलाय, मात्र सांगलीत स्थानिक पातळ्यांवर वाद सुरूच आहे. राष्ट्रवादीत जयंत पाटील आणि रोहित पाटील असे गट तासगाव कवठे महांकाळमध्ये आहेत. त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू नये याची काळजी पवारांना आहे. आघाडी सरकारमध्ये सर्वाधिक वजनदार खाती सांभाळणारा जिल्हा कोणता हा प्रश्न विचारला की आपसूक सांगली हे नाव पुढे येतं. दिवंगत नेते पतंगराव कदम, दिवंगत आर पाटील, जयंत पाटील यांनी विधानसभेत तर दादा घराण्यानं लोकसभेत मंत्रिपद भूषवली आहेत. जिथं सत्ता असते तिथं संघर्ष असतोच. सांगलीत वर्चस्वाची लढाई मोठी जुनी आहे. वसंतदादा पाटील व राजाराम बापू पाटील वाद प्रसिद्ध आहे. लोकसभा निवडणुकीत याची झलक दिसून देखील आली आहे. सांगलीची जागा चंद्रहार पाटलांना जावी, काँग्रेसच्या विशाल पाटलांना मिळू नये यासाठी जयंत पाटलांनी फिल्डिंग लावली होती असे आरोप झाले. आर पाटलांविरोधातील गट जयंत पाटलांनी जिवंत ठेवला. आबांचे पारंपरिक विरोधक संजय काकांना जयंत पाटलांची फंडिंग होती अशी चर्चाही स्थानिक पातळ्यांवर होते. त्यातली सत्यता देव जाणे. सांगली लोकसभेची जागा अपक्ष विशाल पाटलांनी जिंकली. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी विशाल पाटलांचं काम केलं. स्टेजवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव घ्यायचं, ग्राउंडवर वेगळं काम करायचं असं केल्यास मी त्यांना नारळ देईल असं जयंत पाटील म्हणाले होते. हा आदेश रोहित पाटलांनी डावलला. पारंपरिक विरोधक पराभूत झाले. हातून खासदारकी गेली. त्यामुळं काका गट कमजोर झालाय. यामुळं रोहित पाटलांची आमदारकीची वाट आता मोकळी झाली. युवा फळी उभारण्यात शरद पवार पटाईत आहेत. 30 वर्षांपूर्वी पवारांनी दादा, जयंत पाटील, आर पाटील अशी युवकांची फळी उभारली. आता राज्य पातळीवर नेतृत्वाची नवी उभारणी सुरू आहे. सर्वसमावेशक अपील असणारा आबांची छवीच
प्रोजेक्शन करणारा नेता रोहित पाटलांच्या रूपात त्यांना मिळालाय. राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेतृत्वाची कमान उद्या त्यांच्या खांद्यावर येऊ शकते. मात्र स्थानिक राजकारण हा खेळ बिघडवू शकते. त्यामुळे शरद पवारांनी पुढाकार घेतलाय. म्हणूनच ते तासगाव दौऱ्यावर असल्याचं बोललं जाते. जयंत पाटलांचं सहकार्य रोहित पाटलांना लाभेल का? ज्युनियर आबांचं नेतृत्व राज्य स्वीकारेल का? याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.